ज्या पूर्ण मायबापने पैसा दिलेत ना, आज बी जवळ संध्याकाळ खिचडील कांदा टमाटा कापी दी राहणार. खरं आहे का नाही? हो. ऐका, हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. कारण एक मुलगा पोरगी बघायला गेला. पोरगी बघायला गेल्याच्या नंतर पोरगी आवडली, पोरगी सुंदर आहे. पोरगीच्या बापाला म्हणतो तुमच्या पोरीबरोबर लग्न करायचं, पण मला मुलगी आवडली, पण काय, पण मला हुंडा पाहिजे. म्हणतो किती? तर 6 लाख रुपये. पोरगीचा बाप विचार करतो, मुलगा इंजिनियर आहे, 6 लाख रुपये द्यायला अडचण नाही. 6 लाख रुपये दिले, पण पोरगा म्हणतो लग्न जरा माझ्या पद्धतीत करायचं. मग कसं? सुशिक्षित पद्धतीमध्ये. सुशिक्षित पद्धतीमध्ये लग्न करायचं. मग तो म्हणतो वर घोड्यामध्ये एकटा नवरदेव नाही, नवरी पोरगीलाही फिरवायचं. मग त्यानं बग्गी तयार केली. एकीकडे नवरदेव बसला, एकीकडे नवरी पोरगीला बसवलं आणि ती वरात काढली ना. आणि जेव्हा बँड वाजेवाल्यानं वाजायला सुरुवात केली का, ते तरुण पोरं जोरात नाचायला लागले. हो, काही काही गावांमध्ये एवढे नाचतात पोरं, एवढ्या जाड जीन्सच्या पांडा असतात, फाटतीच तवलगून कुदतच त्या. हो, आता ते पोरं जोरात नाचायला लागले. हा नवरदेव भाऊ जरा फॉर्म माही घ्या. बाजूत बसलेली नवरी पोरगी तिला म्हणे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली, किती पोरं नाचताय. ती म्हणे हो ना बाई. म्हणे देखते खरी. म्हणे हा ना माय. म्हणे पाय तर खरी. पोरगी म्हणे अहो जरा जास्तच वाजावाजी राह ना. म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे तू शपथ घाल्या ते सांगणंच पडेल. सांगावंच लागेल. काय नाही म्हणे, सोपं आहे ते. म्हणे कसं? काय नाही म्हणे, कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाजी का कुत्तच म्हणे त्या नेतात येलच ना माई. म्हणता आमना साकोराना पोरी नाही तू इथला वायबार. एवढे पोरं कसं काय नाचतं? म्हणे काय नाही, सोपं आहे. कोणले 20 कोणले 50 कोणले 100 पाजी का कुत्तच म्हणे त्या नेतात येलच ना माई. पोरगी हुशार होती. म्हणे धनी म्हणे काय 20 रुपया मन 50 रुपयामा जर एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार तुम्ही. म्हणे हं. मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत, मी कितली गोमालसो म्हणे. मग म्हणून हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. बरोबर आहे की नाही? हो. पुरी मारल्या हो पोटातल्या पोटात. तुम्हाला सांगू का, कंसाला दोष द्यायचा आपला अधिकारच नाही या. कारण आपण पोटातल्या पोटात पोरी मारल्या. पोरी पण एवढ्या काही साध्या नाही. भारत देशामध्ये ना हो पोरींचं ओझं होत नाही महाराज. अगोदर पण होत नव्हतं आणि आताही होत नाही. आत्तासुद्धा जर घरात काही भांडण झाली पोरीच्या तर मायबाप लगेच सांगतात जावाई बापूले, ए जावाई जास्त नका वाजवू. तुम्हाला जर माझी पोरगी जड वाटत असेल माझ्या घरी पाठवा. पोटमा समाई गई ताटमा बी समायली सूट. म्हणजे काल पण जड नव्हती पोरगी, आज पण नाही आहे, उद्या पण नाही राहणार. किती महत्त्व आहे माहिती आहे का मुलींना? रामचरित मानस तुम्ही वाचलं असेल तर येईल तुमच्या लक्षात. रामचरित मानसमध्ये गोड चिंतन आलेलं आहे. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. लक्षपूर्वक ऐका तर कळेल. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते आणि पायी प्रवास करत असताना जरा उंच शिखर होतं, टेकडीचा भाग होता. आणि जेव्हा चढत होते ना नितीन बाबा, चढत असताना चढावचा भाग होता, पण स्वामींच्या पुढे एक व्यक्ती संसारी माणूस त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. पण तो जरा तब्येतीनं कमजोर होता. स्वामींना असं वाटलं भैया टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, धरलेली आहे तर थकेल. आपण काय कामाचे, एवढी धष्टपुष्ट तब्येत आहे आपली, आपण थोडी हेल्प करायला पाहिजे, मदत करायला पाहिजे. स्वामींनी त्या संसारी माणसाला आवाज दिला, भैया अरे जरा रुक जा. ए जो लड़की तुम्हारे कंधे पर बैठी है मेरे कंधे पर दे दो, जब तक कि तुम्हारी थकान दूर हो जाएगी लड़की तुम्हारे कंधे पर दे दूंगा. भैया ये जो बेटी तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीने सांगितलं, बोले महात्माजी मेरी बेटी मेरे कंधे पर ही ठीक आहे. पर स्वामींना नाही राहावलं गेलं. अजून 2-4-5 मिनिटानंतर पुन्हा आवाज दिला, अरे याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. पुन्हा आवाज दिला, भैया अरे ये जो लड़की तेरे कंधे पर बैठे मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. दादा त्या साधारणच्या संसारी व्यक्तीनं आवाज दिला आहे पुराव. त्या संसारी माणसानं त्या साधू महात्म्याला सांगितलं, स्वामी रामतीर्थांना, महात्मा जी सुनो ना, महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ, आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो सन्यासी है.
भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही. मग हा गर्भपात आलता कुठून तेच काही कळना. विठ्ठल विठ्ठल ऐका, देवकी मातेला मारायला जात होता, पर वासुदेवानं सांगितलं माझ्या बायकोला मारू नको, माझ्या पोटी येणारा प्रत्येक पोरगा तू ह्या ताब्यात देतो. बंदीखान्यामध्ये बंद केले. बंद केल्याच्या नंतर आता पहिल्यांदा गर्भधारणा, पहिला मुलगा झाला. कंसाकडे नेला, कंसानं मारला नाही. किती पोरं मारले नाही? 6 पोरं. मी कथेत सांगून गेलो आहे. 6 पोरं मारले नाही. 7व्यांदा गर्भधारणा. माझ्या जगाच्या मालकानं तिथून गर्भ उचलला आणि कुठं सोडला? रोहिणी मातेच्या उदरात. हो, रोहिणी उदरी शेष बडी भद्र यादव समग्र वारे. तुम्ही बोलू नका. रोहिणीच्या उदरात सोडला. 8व्यांदा देवकी मातेला गर्भधारणा आहे. दिवस गेलेले आहेत. दिवस गेल्याच्या नंतर देवकी मातेचं तेज असं झळाळत होतं महाराज. एवढी सुंदर दिसत होती माय. आणि सांगू का तुम्हाला, दिवस गेल्याच्या नंतर बाईचं सौंदर्य अजून वाढतं आणि अजून बाळंतपण झाल्याच्या नंतर अजून अधिक सुंदर दिसते बाई. बरोबर आहे ना माया? हो, हां. बाळंतपण नंतर बाई सुंदर दिसते, फक्त घरातलं वातावरण चांगलं पाहिजे. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव असा. देवकी मातेचं रूप एवढं सुंदर दिसत होतं, एवढी सुंदर दिसत होती देवकी माता. हो, आपला जुना लोक गोष्टी सांगताना सांगितणार, राणी इथली भारी दिकी, इथली भारी दिकी, सूर्याला म्हणे उगू नको, चंद्राला म्हणे मावी नको. असंच होतं ना. मी पुरा जुना म्हातारास मग बसच ना, मला पुरं माहिती. आणि सांगू का, तरुणांमध्ये जे शिकायला भेटत नाही ते बाबा लोकांकडनं शिकायला भेटतं. हो, मला जुना म्हातारीस मग बसाना आवडस, कारण त्यासनं इथलं मटेरियल राहस ना, अनुभव एवढा मोठा राहतो त्यांचा. हो, आपल्याकडनं चूकच होत नाही आपण जर त्यांच्यामधनं राहायचं शिकलो तर. विश्वास आहे मला. हां, आता एवढी सुंदर दिसत होती देवकी माता. बाळंतपणाची वेळ आहे. अष्टमीची रात्री ठीक 12 वाजेला माझा जगाचा मालक अवताराला येणार आहे आणि अवताराला आलेसुद्धा. पण भगवंत डायरेक्ट जन्माला आल्याच्या नंतर माईसोबत बोलत होते. भगवंत जन्माला आले तेव्हा महाराज भगवंताची वय किती होती? भगवंत जेव्हा जन्माला आले त्यांची वय बाबांनी सांगितले ना 8 वर्ष. कोण बोललं? बाबाच म्हणले का? बाबा 8 वर्ष. नाही, मी असं बघतोय, तुम्ही हसू नका. मी त्यांना ओळखतोय. अजून कुठे भेटलोय का आपण? हां, तेच चेहरा ओळखीचा येतोय म्हणून. तुम्ही असं हे चुकीनं बोलणार बा, असं मला सवय तसं घाबरावाने. भगवंत 9 वर्षाचे होते जेव्हा जन्माला आले. मायबापासोबत बोलत होते. आईनं सांगितलं, बाळा तू जर एवढा होशील तर लोकांना खरं कसं पटेल का तू आमच्या पोटी जन्म घेतलाय म्हणून. लहान हो ना आई, मी लहानच होणार आहे, पण लहान बनून बोलता येणार नाही ना, म्हणून मला मोठं व्हावं लागलं. आणि मला जो संदेश सांगायचा आहे तो काय ऐका ना. काय सांगितलं देवानं? नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. माया उपजली ती देवी मज आली ती,
येई गोकुळाला विठ्ठल विठ्ठल म्हणता यशने सुरू कर दे ना तुम्हाला भरोसावर बाटली उचलाय की म्हणा काय आणि जास्त ना भरोसावर फार्म भरो का त्याच तांगड्या तरी उपटी देतस आई बाबा ऐका ना इथं जर का मला ठुलं ना तर कंस मला मारल्याशिवाय राहत नाही मग काय करा इथून उचला ना कुठं न्या नंदाच्या घराला मजनेई गोकुळाला नंदाच्या घराला पर जेव्हा भगवंत जन्माला आले ना तेव्हा हातापायाच्या जे बेड्या होत्या ना ते बंधनं गडाली दादा मी रात्री पण सांगितलं जगाचा मालक असा आहे तो स्वतःलाही सोडत नाही स्वतःचे मायबाप त्याच्या यायच्या आधी बंदीखान्यामध्ये बंद होते स्वतःचे मायबाप बरं दुसऱ्यांचा विषय सोडून द्या स्वतःचे मायबाप बंदीखान्यामध्ये बंद आहेत पण भगवंत जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर त्याचं रूप बघितलं भगवंताचं दर्शन झालं आणि हातापायाची बंधनं गडाली बरोबर आहे ना हो हातापायाची बंधनं गडाली हो मला सांगायला आवडतं परिस्थिती काय होती ऐका हे खुल गई सारे ताले ओय क्या बात हो गई खुल गए सारे ताले वो क्या बात हो गई जब से जन्मी कन्हैया करामात हो गई जब से जन्मी कन्हैया करामात हो गई जब से जन्मे कन्हैया करामात हो गई बाबा कन्हैया करामात हो गई सारे ताले वो क्या बात हो गई भूल गई सारे ताले वो क्या बात हो गई जब से जन्मी प्रभु करामात हो गई जब से जन्मी कन्हैया करामात हो गई जब से जन्मे कन्हैया करामात हो गई जब से जन्मे कन्हैया करामात हो गई हातापायाची बंधनं गडाली आता पाठीमध्ये भगवंताला ठेवलेल्या आणि माझे भगवंताला घेऊन जात आहेत स्वतःचे वडील दादा मी कथा आणि कीर्तनामधनं तुम्हाला भरपूर वेळेस जागा केल्या आणि हेच सांगितलं की भैया स्तुती करत असताना मायची स्तुती जरूर करा पण त्या बापाचंही प्रेम कमी समजू नका की ज्यांना आपल्यासाठी राबावं आपल्यासाठी बाजारात फिरत असताना एखादी वस्तू आवडते पण तरीसुद्धा ही जर मी इथं खाल्ली तर माझा मुलगा घरी एकटाच आहे आवडणारी वस्तूसुद्धा बाप खात नाही मग त्या बापाच्या प्रेमाचं काय मोल आहे किती कळलं आपल्याला बाप कळला का पण ते असं आहे ना मी सांगतो ना ज्याच्याकडे बाप नाही ना ज्याचा बाप गेलाय ना त्या पोराला विचारावं ते दुःख काय असतं ज्याच्याकडे आहे त्याला किंमत कळत नाही सांगू का तुम्हाला बापाची काय ख्याती आहे हे हे माझ्या डोळ्यातली आसव माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनं पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगडा जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगाडा जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं
कशी कातर लावल्याली मला कसस होतया मला कसस होतया कोणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. अजून सांगू का? इराणामध्ये झाडे झुडपे झेलती जसा ताप तवा मले तापामंदी दिसतो माझा बाप दिसतो माझा बाप दिसतो माझा बाप. ज्या लेकाचा ज्या लेकीचा बाप गेला त्याला बाप कळेल. पोराला वाचवत असताना जमुनाजीमधनं वासुदेव जात होते. महाराज जमुनाजीमध्ये भगवंताला बघितल्याच्या नंतर बहाड आली. एवढं पाणी गुडघा इतकं पाणी होतं पण कमरे इतकं झालं. कमरेचं पाणी आता हो छाती लागायला लागलं. नाका तोंडात पाणी जाईल एवढी बहाड आलेली होती. पूर आलेला होता. त्याचं कारण असं आहे जमनाजीला सुद्धा वाटत होतं की मी देवाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि जमनाजीला वाटत होतं देवाचं दर्शन घ्यावं म्हणून जमनाजी हो पाणी वाढवत होत्या. आता जमनाजी देवाचं दर्शन घेण्यासाठी आतुर होत्या पण देवाचं जमनाजीशी नातं काय होतं? हा काय म्हणलं मी? जमुनाजीशी देवाचं नातं काय होतं? हां काय? मला ऐकायला येत नाही. बोला. बोलत जा ना, हिम्मत करत जा ना. मी आज 7 दिवसामध्ये तुम्हाला सांगून दिलं ना कथाकार कीर्तनकार म्हणून बघूच नका. तुमचा भाऊ तुमचा मुलगा आहे असं समजून बघायचं ना. सांगी देवा ना चुकाय घे ते चुकाय घे. मला कुठे तुम्हाला पण दक्षिणा आली निशे चुकाय बी घेत. एका ठिकाणी सून आणि जावाई आणि सासूचं नातं आहे आणि एका ठिकाणी पती पत्नीचं पण नातं सांगितलं गेलं आहे. आणि तेव्हा पद्धत अशी होती पहिले सासू जवाईना पाय पडेल. बरोबर आहे ना? तवय असं होतं बा सासू जवाईना पाय पडे तवय पुरी बेटी बी जायत. आता भेटतीत नाही म्हणेन सासू ना पाय पडना पडत. बरोबर आहे की नाही? फरक आता इथला आहे की आता त्या सांगतात आम्ही सुशिक्षित